जनमनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। एक मुद्दा अजून या ठिकाणी मला असं वाटतं नानाभाऊ आपण बसल्या बसल्या रोहित पवारांनी मांडला की सीपी वेगळं बोलले आणि मी असं बिलकुल नाही। सीपींनी हे सांगितलं की हे प्री प्लॅन होतं की नाही या संदर्भात आम्ही चौकशी करतो आहोत, या संदर्भात आम्ही त्याची माहिती घेतो आहोत। अजून आम्ही अंतिम निष्कर्षाला आलेलो नाही नागपूरच्या प्रकरणात। त्यामुळे सीपी वेगळं बोलले मी वेगळं, सीपी जे ब्रीफ करतात तेच इथे आपण बोलत असतो, काय फार आपण वेगळं बोलत नाही, त्यांच्याचकडनं आपल्याकडे ब्रीफिंग येतो। आणि मी पुन्हा सांगतो नागपूरच्या प्रकरणामध्ये ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे त्यांना कबरीतने खोदून काढू, सोडणार नाही। बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत पण पोलिसांवर हल्ला हा क्षम्य नाही। त्यामुळे त्यांच्यावर जी स्ट्रिक्टेस्ट कारवाई आहे ती कारवाई करून विविक्षित वेळेमध्ये त्यांच्यावर ही सगळी कारवाई केली जाईल। पण आता नागपूर शांत आहे, नागपूर तसं शांततेकरताच प्रसिद्ध आहे। 1992 नंतर नागपुरात आणून घेऊ, नंतर मांडा। त्यामुळे 1992 नंतर नागपूरमध्ये कधीही दंगल झालेली नाही। त्यामुळे परवाचा झालेला इन्सिडन्स हा काही लोकांनी याच्याकरता काही हा समाज तो समाज असं नाही पण काही लोकांनी हा जाणीवपूर्वक केलेला त्या ठिकाणी लक्षात येतो। कारण जसं त्या